अजित अजित सांगा ना. अजित इधर. अजित ही करण्यात आली होती. आता संपूर्ण या प्रकरणाची माहिती जी आहे हे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उदरचं सदावर ते स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्या त्यांच्या 2 गाड्या होत्या उघड झाली होती आणि याच गाड्या पोलीस सुद्धा जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या काय प्रतिक्रिया देतील, कशा पद्धतीनं जे व्यक्त होतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. ओपन कर ना. हाँ बोला हो चल. हो इकडे भी फोडले. आत्ताच उठलोय मी आता तुमच्या समक्ष. मला माहित पण नाही काय झालंय, कुठं काय झालंय, काय नाही झालं. परंतु माझ्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण मिळू नये यासाठी सगळ्याच पक्षाच्या लोकांना खूप काम केलंय. विरोधात खूप आमच्या लेकरं मोठे होऊ नये असं प्रत्येकाला वाटतंय. काय वाईट केलं आम्ही गोरगरीब मराठ्यांनी माहीत नाही. परंतु जर तुम्ही म्हणताय असं जर कुठं झालं असेल काही प्रकार हे मला माहीत नाही. पण मराठा समाज त्याचं समर्थन करत नाही. परंतु सरकारनंही गांभीर्याने घेऊन मराठा समाजाकडून वेळ घेतला होता आणि मराठा समाजाचे लेकरं मोठे होऊ नये म्हणून जाणून बुजून आरक्षण दिलं नाही की काय असा समज आता मराठा समाजात पसरलाय. आमचे कोणीच नाहीत, आमच्या बाजूनं कोणीच नाही. आम्ही सगळ्यांना मोठं केलं मराठा समाजानं. पण आता आमचे लेकरं मोठं करायची वेळ आली तर कोणीच त्यांना आरक्षण द्या नाही. त्यांना वाटतंय हे मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये, यांचे भविष्य उद्ध्वस्त व्हावेत, यांचं करिअर उद्ध्वस्त व्हावं हे प्रत्येकजण स्वप्न बघतोय. परंतु मराठा समाज ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आता घराघरातल्या मराठ्यांना आता कळालंय की आपला कोणीच नाही. आपल्या लेकरांसाठी, आपल्या लेकरांबाळांसाठी, आपले लेकरं बाळ मोठं करायसाठी आता आपणच लढायचं हे आता प्रत्येक मराठ्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते काय प्रकारे ते काय मला माहीत नाही. मी आत्ताच उठलोय, मला माहीत नाही. परंतु आम्ही मराठा समाज त्याचं समर्थन करत नाही. मराठा समाज राज्यभर शांततेत आंदोलनं करत राहणार.